श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील अजून एक परम पवित्र कथा. या कथेचे नाव आहे अक्कलकोटचे राजे मालोजी भोसले यांना स्वामींचे दर्शन. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनात मनोवांछित सर्व फळे मिळतात. तसेच स्वामींचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतात. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. यामुळे स्वामींचे लाखो करोडो भक्त आहेत. तर अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, महाराज अक्कलकोटास आले तेव्हा श्रीमंत मालोजी राजे राज्यकारभार करीत होते. स्वामींच्या अपूर्व लीला चोळप्पाच्या घरी चालूच होत्या. अक्कलकोटचे मालोजी राजे हे दत्तभक्त होते. ते दत्त जयंतीस नेहमी गाणगापूर येथे जात असत. श्री स्वामी अक्कलकोटला आल्यावरही मालोजी राजे गाणगापूरला दत्त उत्सवास जात असत. एकदा माघ कृष्ण प्रतिपदेला दत्त जयंतीस गाणगापूर येथे मालोजी राजांना स्वप्नात दृष्टांत झाला. तेव्हा नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन म्हणाले की तुम्हाला यापुढे गाणगापूरला येण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही स्वतःच तुमच्या गावी प्रगट झालो आहोत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मालोजी राजे अक्कलकोट येथे परत आले. गावात कोणी साधू आले आहेत का म्हणून त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा चोळप्पाच्या दारी कोणी साधू आल्याचे त्यांना समजले. तेव्हा मालोजी राजे सेवकास म्हणाले, आपल्या गावात जे कोणी साधू आले आहेत त्यांना खरे साधू कशावरून म्हणावे. ते जर खरे साधू असतील तर त्यांनी आपणास दर्शन द्यावे. इतके बोलतात तोच दिगंबर स्वामी समर्थ राजांपुढे येऊन उभे राहिले. राजास मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी मनोभावे स्वामींचे दर्शन घेतले आणि ते स्वामींचे त्या क्षणीच भक्त झाले. पुढे काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते. काही कामानिमित्त त्यांनी श्री मालोजी राजेंना बोलावले होते. राजे साहेबांनी त्यांचे कारभारी टोळ यांना बरोबर घेतले. तेव्हा टोळ यांनी त्यांना सुचविले की आपणास राजकीय कामास सोलापूरला जावयाचे आहे, म्हणून चोळप्पाच्या घरी जे साधू आले आहेत त्यांचे दर्शन घेऊन यावे. राजे साहेबांनी हे मान्य केले. ते चोळप्पाच्या घरी आले. बाहेर बाजेवर महाराज बसलेले होते. त्यांनी कडक मुद्रा पाहून राजाचे पुढे जाण्यास धैर्य होईना. शेवटी अरे इकडे ये असे म्हणून महाराजांनी राजांना हाक मारल्यावर राजे दर्शनास पुढे गेले. तेव्हा हे तेच साधू आहेत अशी त्यांची खात्री झाली. इतक्यात एका शिपायाचे हातात तलवार होती. ती घेऊन महाराजांनी राजांच्या हातात दिली. तशीच बाजूला
एक पिकदानी तेथे होती, ती पण दिली. त्यानंतर दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरास गेले. गव्हर्नर साहेब गडबडीत होते, त्यामुळे त्यांनी राजांना मानपान केला नाही. दोघांची मुलाखत झाली. हत्यारे बाळगण्यास संस्थानात यापूर्वी बंदी होती. साहेबांना पूर्ववत हत्यारांची संस्थानात वापरण्यास मोकळीक झाली आहे, असे साहेब म्हणाले. हेच राजांना श्री स्वामींनी सुचवले व म्हणून राजांच्या हातात तलवार दिली होती. मालोजी राजेंना महाराजांनी हातात का तलवार दिली याचा उलगडा झाला. पिकदानी म्हणजे राजेंचा अपमानदर्शक असल्याचा अनुभव आला. हे पाहून राजास आश्चर्य वाटले. राजांची स्वामी भक्ती उत्तरोत्तर वाढत चालली होती व चोळप्पाला महाराजांची शुश्रूषा करण्यास महिना 5 रुपये देऊन त्याची राजेंनी नेमणूक केली. महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत असत व वाटेल तिथे बसत असत. कोणाच्याही घरी अन्नग्रहण करीत. ब्राह्मण, क्षुद्र, वैश्य, यवन या सर्वांस ते सारखेच मानीत. जातीपेक्षा भक्ती महाराजांना प्रिय होती. मालोजी राजे पुढे स्वामींचे निस्सीम भक्त झाले. होता संतपदी जाणे काही नसे भक्ता उणे. मित्रांनो, अशा प्रकारे ही परमपवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.